नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूर तालुक्यातील दारू मुक्तीसाठी आदिवासी महिला सरसावल्या। कसारा पोलिसांना दिले दारूबंदीचे निवेदन। श्रमजीवी संघटनेचा स्तुत्य उपक्रम। व्यसन मुक्तीकडे सुरू झाली वाटचाल। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात कसारा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील विविध आदिवासी पाड्यांमध्ये सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री व उघडपणे होणारे दारू सेवन यामुळे आदिवासी कुटुंबाचे होणारे नुकसान, व्यसनाधीन झालेले तरुण, त्यामुळे उद्ध्वस्त होत असलेले तरुण, व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाढणारे कौटुंबिक हिंसाचार, वादविवाद, आर्थिक नुकसान, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक तणाव वाढत असून मुलांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहेत। दारूपासून मुक्त झाले तर आपले कुटुंब सुधारेल, आपली प्रगती होईल हा उदात्त हेतू मणी बाळगून दारू मुक्तीसाठी आदिवासी महिला पुढे सरसवल्या असून होणारी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या 87 महिला कार्यकर्त्यांनी काल कसारा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून कसारा पोलिसांना दारूबंदीचे निवेदन दिले आहे। श्रमजीवी संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम असून त्यांनी व्यसन मुक्तीकडे वाटचाल सुरू केल्यामुळे सर्व समाज माध्यमातून त्यांचे कौतुक केले जात आहे। कसारा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील लतीफवाडी, चिंतामणवाडी, ओहळाची वाडी, पारदवाडी, सावंतवाडी, बिबलवाडी, नारळवाडी व पायरवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू विक्री व सेवन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 तसेच पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रामध्ये मद्य विक्री व मद्य सेवनावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आलेले असतानाही संबंधित भागात बेकायदेशीर दारू व्यवसाय सुरू असल्याने तात्काळ विशेष मोहीम राबवून नियमित पोलीस गस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आपण हा जो दारूबंदीचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे तो कसाऱ्यापर्यंत मर्यादित राहणार की कसं काय सांगा? धन्यवाद सर, आपण असा प्रश्न विचारल्याबद्दल। श्रमजीवी संघटनेने जो काय हा दारूबंदीचा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा फक्त कसारापुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये जे काही ग्रामीण क्षेत्र आहे त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये हा दारूबंदीचा उपक्रम श्रमजीवी संघटना करणार आहे। ज्या ज्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेची शाखा आहे त्या ज्या ठिकाणी जे काही आदिवासी बांधव राहतात त्यांची अवस्था दारूमुळे अतिशय भयंकर आहे। त्यांना आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे। आर्थिक परिस्थिती खालवल्या कारणाने पालक आणि नातेवाईक दारू जेव्हा पितात तेव्हा मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं। म्हणून शैक्षणिक पात्रता जर वाढवायची असेल तर घरामध्ये व्यसनयुक्तता कमी झाली पाहिजे। म्हणून दारूबंदी हा त्याच्यावरचा सर्वात मोठा पर्याय आहे। म्हणून श्रमजीवी संघटना शहापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचं काम सुरू आहे त्या प्रत्येक ठिकाणी दारूबंदीचा उपक्रम हाती घेणार आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।